अंबाजोगाई येथील प्रसिद्ध असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले जयप्रकाश ज्वेलर्स सोने व चांदीचे भव्य दालन मंडी बाजार अंबाजोगाई यांच्या वतीने गुरुपौर्णिमे उत्सवानिमित्त जयप्रकाश ज्वेलर्सचे संचालक श्री जयप्रकाश शिंदे व त्यांचे वर्गमित्र आदित्य कदम यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या गुरुवर्यांना खास आमंत्रित करून गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचा जयप्रकाश ज्वेलर्सच्या दालनात विशेष सन्मान करून ऋण व्यक्त करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। गुरुपौर्णिमा निमित्त जयप्रकाश ज्वेलर्समध्ये आयोजित विशेष कार्यक्रमासाठी श्री योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरसिंगे सर, दीक्षित सर, काळे सर, कंगळे सर, पिंपळे सर, पत्की सर, देशपांडे सर, छेत्रे सर, हमदे सर, कुलकर्णी सर यांच्यासह अनेक गुरुवर्य यावेळी उपस्थित होते। अंबाजोगाई शहरात अल्प काळातच ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले जयप्रकाश ज्वेलर्स या दालनाचे गुरुवर्यांनी कौतुक केले। गुरुशिष्याची परंपरा कायम ठेवत आपल्या व्यवसायात प्रगती करावी अशा शुभेच्छाही गुरुवर्यांनी जयप्रकाश ज्वेलर्सला दिल्या। गुरुवर्य यांच्या आशीर्वादाने जयप्रकाश ज्वेलर्स सातत्याने ग्राहकांचा विश्वास कायम संपादित करून आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक उपक्रमावर सातत्याने राबवून समाजहिताचे कार्य करेल असे मतही जयप्रकाश ज्वेलर्सच्या वतीने संचालक श्री जयप्रकाश शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले। जयप्रकाश ज्वेलर्सच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व व्यापारी वर्गात व ग्राहक वर्गाकडून कौतुक केले जात आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। सगळे शिक्षक ज्यावेळेस मला समोर बसलेले दिसतात त्यावेळेस मला लहान झाल्यासारखं वाटते। शाळेतले मला दिवस आठवतात। आम्हाला सर्व शिक्षकांची आठवण होती। कंगळे सर, दराडे सर, दीक्षित सर सारखी या शिक्षकांची आठवण होत असते आणि त्याच्यामुळे कुठल्या पद्धतीनं सगळ्यांचे ऋण व्यक्त करायचे म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला। गुरु हा ब्रह्मासारखा आहे जो आपल्याला जन्म देतो। गुरु हा विष्णू सारखा आहे जो आपला सांभाळ करतो, संरक्षण करतो आणि गुरु संकटामध्ये आपल्याला धैर्य देतो। गुरु हा शंकरासारखा आहे जो आपल्यातले वाईट गुण नष्ट करतो, आपल्यातल्या सुप्त शक्तींना जागा करण्याचं, आपल्या कलागुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणी गुरु करत असतो। आणि गुरु हा परब्रह्मासारखा आहे म्हणजे आपल्या जीवनाची नौका जर या ठिकाणी पार करायची असेल, जीवनामध्ये या प्रवासामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थानं यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी गुरु सारखा दिशादर्शक असणं आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे। आणि आदित्यशी मी आमच्या पूर्ण टीमच्या वतीने खूप खूप हार्दिक करून व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। या जरी हे क्षेत्र वगैरे खूप चांगलं असेल, सगळं खरं असेल, परंतु जे आत्ताचं वातावरण आहे घातकीचं किंवा जे स्पीड आहे त्या स्पीडमध्ये प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आठवणी किंवा स्मरण करून त्या दिवशी नेमकं बोलवणं याची वारंवारिता खूप कमी आहे। तसे विद्यार्थी मनामध्ये आठवणी ठेवतात कारण आठवणीच्या जीवावरतीच ते आम्ही सुद्धा ही परंपरा कोणत्या तरी गुरुजींच्याकडनं प्राप्त केलेली आहे। जसं तुम्ही सत्कार करत असताना माझे गुरुजी मला आठवणी देत होते। लक्षात घ्यायचं की ही जी परंपरा ही लेगेसी आहे ती वर्षापासूनची आहे भारतीय परंपरेमध्ये आणि एक टोकण आहे हे तुम्ही करताय आणि आम्ही सुद्धा अंतर्गत असं आमच्या गुरुजींना या निमित्तानं स्मरण करत असतो। तसं आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरुजींची गरज असते, प्रत्यक्ष लौकिक शिक्षण शिकवणाऱ्या गुरुजींची गरज असते, वेळोवेळी दिशादर्शक असणारे मित्र गुरु म्हणून उपयोगी करतात कारण अनेक असे या जीवनामध्ये संस्कारी जीवनामध्ये असे असतात की त्यावेळी अनेक मित्र सुद्धा खूप गरजेचं गुरुरूपाने आपल्याला मार्गदर्शन करत असतात। आई वडील तर त्याला तर काही तेवढंच नाहीये की गुरु म्हणून नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा ईश्वर रूपीच आहे कारण आपल्याला पृथ्वीचं दर्शनच बाकीचे पाहायला मिळते त्यांच्यामुळे हेच खूप मोठे उपकार आहे की चांगल्या अवस्थेमध्ये जन्म मिळणे आणि चांगल्या या वातावरणामध्ये आपलं पूर्वाश्रमीचं संचित पुण्य काहीतरी म्हणून एवढ्या चांगल्या संपर्कामध्ये आपण आहोत। हे सगळं होत असताना भारतीय परंपरा आज देशभर विदेशात ही या पद्धतीनं आज वावरते। आपण पाहताय आता की वेगवेगळे मिशन्स घेऊन काम करतायत आणि कॅनडाची पहिल्यांदा शिक्षण पद्धती सगळ्यात चांगली होती किंवा
आता ज्यांनी आदित्यने ज्या पुस्तकाचं नाव सांगितलं तसं आयडास कॅडर म्हणून जे आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रस्तावनेमध्ये टीचर या पुस्तकामध्ये भारतीय शिक्षण परंपरा ही जर जगभराने नीट परंपरेने जर अवलंबली तर शिक्षण खऱ्या अर्थानं प्राप्त होईल. आता तेव्हापासून त्यात शैक्षणिक धोरण 2020 मध्ये येऊ घातलेलं आहे. काही प्रमाणामध्ये जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत तिथे सुरू झालेले या वर्षीपासून, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये सुरू झालेलं आहे. आता पुढे मेडिकलमध्ये चालू होईल किंवा आणखी शालेय स्तरावर यायला आणखी 2, 3, 4 वर्षात सुरू होईल. हे सगळी परंपरेचा जो आहे त्याचा खूप छान पद्धतीनं प्रवाह वाहतो आहे. सगळ्यात मी धन्यवाद दोघांना देतो की आजच्या दिवशी आम्हाला सगळ्यांना एकत्रित येऊन एकमेकाला छान आणि मला तर 20-25 दिवसानंतर आंबेजोगाईमध्ये आल्या सगळ्या माझ्या मित्रांशी भेटी घालून दिल्या. त्याच्यामुळे म्हणजे प्रकाशन फोन केल्यानंतर नाही यावं लागतं सर, मी परत एकदा फोन करतो सकाळी. मी म्हटलं मी थांबलेलो असेल थोडं उशिरा येतो, नंतर नाही सगळेजण आमच्या सोबत या. हे जे भावना आहे, सहजता आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, एक आस्था आहे, हे सगळं जे आहे ते तुम्ही जर कंट्रोल प्रत्येक जण देत असतो या शिक्षण क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युट करत असतो, परंतु तुम्ही स्मरणात ठेवून हे कृतीमध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे.